आता माणूस गेलेला आहे, त्या कुटुंबातला आधार हरवलेला आहे, त्या कुटुंबाला आज रोजगाराच्यासाठी किंवा त्यांना आर्थिक गुजराण होण्यासाठी अत्यंत अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते कुटुंबांना नोकऱ्या न देणं हे सरकारचं किंवा प्रशासनाचं एक गाफीलपणाचं धोरण आहे असं मला वाटतं. सरकारनं प्रशासनानं या बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या आणि त्या बलिदान दिलेल्या बांधवांच्या भावनांशी खेळू नये असं आमचं म्हणणं आहे. म्हणून जे जे बांधव जिल्ह्यातले 64 असतील त्यांच्या कुटुंबाला अजून नोकऱ्या मिळाल्या नाहीत, काही लोकांना अजून 10 लाख रुपये मदत पण मिळाली नाही आणि नोकऱ्या मिळाल्या नाहीत, असे आणि राज्यातलेही अनेक आहेत, त्या सगळ्यांना नोकरी आणि बलिदान मिळालं पाहिजे. सरकारनं दिलेला शब्द पाळावा, अन्यथा येणाऱ्या काळात मनोजदादा आता 16 तारखेला आंदोलनाची भूमिका जाहीर करणार आहेत. त्या अगोदर आम्ही मनोजदादाच्या या गोष्टी कानावर घालणार आहोत. त्याबरोबरच बीड जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटीच्या खूप अडचणी आहेत, व्हॅलिडिटी होत नाहीत, जाणून बुजून तिथं अडवल्याचं काही लोकांनी तक्रारी आमच्याकडे पण केलेल्या आहेत. कुणबीचे प्रमाणपत्र इथं मिळत नाहीत, त्या सुद्धा अडचणी आहेत. प्रमाणपत्र नोंदी निघून सुद्धा दिले जात नाहीत. गॅजेटनुसार सुद्धा अनेकांनी दाखल केलेले अर्ज असतील त्याच्यावर कार्यवाही होत नाही. गॅजेटनुसार कुठलं प्रमाणपत्र मिळत नाही. या सगळ्या बीड जिल्ह्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या मनोजदादाच्या कानावर आम्ही घालणार आहोत आणि सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मनोजदादांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.